त्याप्रमाणे एखादा व्यापारी भलेही त्या व्यापाऱ्याकडे अगदी थोडीशीच साधनसामुग्री का असेना, परंतु विपुल धनसंपदा त्या व्यापाऱ्याकडे आहे. तो व्यापारी प्रवास करत असताना म्हणजे धोकारहित रस्त्याने प्रवास करण्याचा तो प्रयत्न करतो. ज्या रस्त्याने त्याला पूर्णपणे धोका होणार नाही, अशा रस्त्याने तो प्रवास करू इच्छितो. अगदी तशाच प्रकारे ज्ञानी मनुष्याने, प्रज्ञावान मनुष्याने विषाच्या धोक्याला जाणलं पाहिजे, विषाच्या धोक्याला ओळखलं पाहिजे. कारण विष अगदी छोटं असेल किंवा कमी असेल किंवा अधिक असेल, तरी सुद्धा विषाचा परिणाम हा शेवटी मनुष्यावरती होतच असतो. अगदी तशाच प्रकारे पापकर्म छोटं असो किंवा मोठं असो, त्याचा परिणाम निश्चितपणे मनुष्याला भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे व्यापारी ज्याप्रमाणे स्वतःच्या धनाला सुरक्षित ठेवत असतो, अगदी तशाच प्रकारे आपण आपल्या कर्माला सुद्धा सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपले कर्म जर सुरक्षित असतील, तर आपण सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असतो. नमो बुद्धाय. जय भीम.